लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व डॉक्टर कुलकर्णी आरोग्यधाम आयुर्वेद पंचकर्म केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वेदना निवारण आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या उपक्रमामध्ये देखील उपस्थित आणि सहभाग घेतला। त्यानंतर धन्वंतरी देवतांचे पूजन करीत या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली। तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला देखील वंदन करण्यात आले। सदर शिबिराचे उद्घाटन स्थानिक ज्येष्ठ नागरिक सुरेश खांजोडे काका, वामन कामत काका, सुरेंदर हेर्लेकर काका आणि नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी तसेच भाजपा ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस डॉक्टर राजेश मडवी व डॉक्टर मधुरा कुलकर्णी मॅडम उपस्थित झाले। समाजसेवा आणि जनकल्याणाच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला। सदर कार्यक्रमास भाजपा सरचिटणीस विक्रम भोयर, पदाधिकारी महेश सपकाळ, गौरव सिंग, भावना पोलाडिया, अजय सिंग, जयप्रकाश यादव अधिक मान्यवर उपस्थित होते। गुडघेदुखी, व्हेरिकोज, खांदेदुखी, फ्रोजन शोल्डर यांसारख्या व्याधींवर येथे त्वरित उपचार करण्यात आले। तत्पूर्वी उपचार घेण्यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांची उपस्थित डॉक्टरांनी माहिती देखील जाणून घेतली आणि त्यानंतर योग्य रीतीने उपचार पद्धती करण्यात आल्या। मोठ्या संख्येने या ठिकाणी परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला। तसेच आज आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मन की बात या 134व्या भागाचे लोकप्रिय संवाद कार्यक्रमास मान्यवर उपस्थित होते। तसेच डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि डॉक्टर मधुरा कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म यांच्या सहकार्याने हे करायचं शिबिर उत्स्फूर्तपणे पार पडला। जो दिवस आहे हा खरंच विशेष आहे। एक तर मोदी साहेबांचं मन की बात 134वा मन की बात हा कार्यक्रम होता। त्याचबरोबर आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे आणि भारताच्या इतिहासात ज्या ज्या कर्तबगार महिला होऊन गेल्या त्याच्यात अहिल्यादेवी होळकरांचं वरती नाव येईल। कारण बऱ्याच लवकर खंडेराव आपल्या पतींचं निधन झाल्यानंतर आपल्या मल्हारराव सासऱ्यांचं निधन झाल्यावरती त्या राणी म्हणून त्यांनी तिथे सूत्र हातात घेतली आणि सूत्र हातात घेतल्यानंतर बरेचसे घाट मंदिरं त्यांनी बांधली। तसंच न्यायदानात त्यांनी विशेष काम केलं। त्यांनी पाण्याच्या जिथे टंचाई आहे तिथे विहिरी बांधल्या आणि मुख्य म्हणजे तिकडच्या लोकांना उद्योग दिला। आज आपण महेश्वरी साडी जी म्हणतो त्यांच्या पासून जी सुरू झालेली आहे ती महेश्वरी साडी। तसेच हे करताना आपल्याला पण काहीतरी प्रेरणा घ्यायला पाहिजे। त्याचं औचित्य साधून आपण इथे मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे आणि डॉक्टर कुलकर्णी आरोग्यधाम आणि डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या वतीने हा मेडिकल कॅम्प आहे आणि पेन मॅनेजमेंट क्लिनिक असं आहे जिथे आपण बघाल बरेचसे डॉक्टर्स आहेत ते पेन मॅनेजमेंट वरती उपचार करताना दिसतात। आपण परिसरातील नागरिकांना आव्हान केलं आहे की आपण येऊन जास्तीत जास्त या पेन मॅनेजमेंट शिबिराचा फायदा घ्यावा। आणि दुसरं महत्त्वाचं आजच्या जयंतीनिमित्त या ज्या थोर महिला होऊन गेल्या त्यांचे काही गुण आपण घ्यावेत आणि आपण पुढची वाटचाल करावी। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 या प्रमाणात साजरी केली। त्यांचे सर्व गुण काय आहेत ते आपल्याला सर्वांना तोंडपाठ अवगत आहे। त्यांचे सर्वांनी आचरण करावे आणि आज 301वी पुण्यतिथी आहे तर त्यानिमित्ताने आपण आरोग्यधाम डॉक्टर कुलकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे इन्स्टंट पेन रिलीफ हे कॅम्प घेतलेलं आहे आणि ज्येष्ठ नागरिक भरभरून संख्येने मोठ्या येत आहेत आणि त्यांना ताबडतोब त्याच्यावर फरक जाणवतोय। त्यांचा आपण त्यांना विचारू शकता की किती तुम्हाला लगेच फरक पडतोय। त्याचबरोबर मोदीजींच्या आज मन की बात हा कार्यक्रम आहे महिन्याच्या शेवटच्या रविवारी जो असतो। मोदीजी अगदी आईप्रमाणे आपल्या भारतातील जनतेला संबोधन करतात तर सर्वांनी तो कार्यक्रम देखील इथे पाहिलेला आहे। तर 3 कार्यक्रमांचा इथे संयोग झालेला आणि सर्व नागरिक इकडचे भरभरून त्याचा लाभ घेत आहेत। आणखीन आम्ही आवाहन करू की सर्वांनी लवकरात लवकर येऊन शिबिराचं लाभ घ्यावा। त्वहं कामये राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम कामये दुःख तप्तानां प्राणिनां आर्तिनाशनम। किसी भी डॉक्टर को कोणत्याही डॉक्टरला असं वाटतं की आपल्या पेशंटला वेदना विरहित आयुष्य मिळालं पाहिजे। मग त्याला राज्य नको असतं, त्याला बाकी काही पैसा अडका जास्ती नको असतो, तर त्वरित वेदना शामन देणारं असं एक इनोव्हेटिव्ह टेक्निक डॉक्टर उदय कुलकर्णी यांनी शोधून काढलं आहे आणि नॉन फार्मेकोलॉजिकल आस्पेक्टने
निमित्ताने आम्ही ते देतो इथे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलला गेल्याच महिन्यात डॉक्टर उदय कुलकर्णींनी त्याबद्दल प्रेझेंट पण केलेलं आहे. म्हणजेच कॅन्सरपासून ते अगदी छोट्या छोट्या दुखण्यांपर्यंत अनेक वेदनांना जेव्हा गोळ्यासुद्धा चालत नाहीत अशा वेळेला आपल्याला ही जी याला आम्ही विद्याग्नी उपचार पद्धती म्हणतो ती आपण करतो आहे. गेल्याच आठवड्यात एक असं शिबिर झालं होतं डॉक्टर राजेश मडवी प्रतिष्ठानच्या बरोबरच डॉक्टर कुलकर्णी आरोग्यधामतर्फे. त्यावेळेला रिक्षावाल्या महिला चालकांबरोबर आपण हे शिबिर केलं. त्या रिक्षा चालक महिलेने जे शेअर केलं की मॅडम माझ्यावर सगळं घर अवलंबून आहे आणि किती दिवस माझा फ्रोझन शोल्डर आहे त्यामुळे मी रिक्षा चालवू शकत नाही. आणि तिथला जेव्हा ती त्वरित वेदनाशमन झालं आणि संध्याकाळी ती रिक्षा चालवायला परत गेली, मला वाटतं तो आनंद आणि समाधान एका डॉक्टरसाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि आज ज्या अहिल्याबाई होळकर या राणींचं आपण नाव घेतो, त्यांची पुण्यतिथी साजरी करतो, त्यांनी देवळांमधून आरोग्य केंद्र उभारली होती. त्यामुळे सामाजिक आरोग्याचं भान, लोकांच्या वेदना शमन करणं, लोकांना जास्ती औषधांचं म्हणजे जास्ती त्रास होईल अशापर्यंत उपयोग त्यांना त्रास न देणं आणि त्याच्याऐवजी लवकरात लवकर बरं करणं, या सगळ्या ह्याच्यानुसार आपण हे सुरू केलं आहे. आणि मला वाटतं हा 9 तपा चालू आहे. 9 तपा म्हणजे जास्तीत जास्त उन्हाचे दिवस. तरी मागे तुम्हाला आमची जी सगळी मंडळी दिसत आहेत ती MUHS तर्फे, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या ठाण्यात आलेली ही सगळी मंडळी आहेत. आणि ती नागपूरपासून, खेड रत्नागिरीपासून, कोल्हापूरपासून सगळीकडनं आपल्याकडे आलेली आहेत. आणि विद्यापीठाचा हा समर इंटर्नशिप प्रोग्राम ह्याच्याचसाठी आहे की जे वैद्यकीय विद्यार्थी बनतील त्यांना इंटिग्रेटिव्ह मॉडेल मिळावं आणि त्यांना सामाजिक आरोग्याचं भान असावं. आणि तो उद्देश पण या शिबिराच्या याने पूर्ण होतो आहे. तर मला वाटतं सगळं मिळून हा माधव मास, वेदनारहित मास म्हणून आपल्या ठाणेकरांनी आणि डॉक्टर राजेश मडवी प्रतिष्ठान आणि डॉक्टर कुलकर्णी आरोग्यधाम यातर्फे साजरा झाला असं म्हणता येईल.